तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे तुम्ही अडचणीत आहात, स्वामींनी सांगितलेत हे उपाय. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. श्री सूक्त पठण. दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्यात घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. गुरुचरित्राचा 10वा अध्याय. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. नामस्मरणाची शक्ती. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. मनन चिंतन याला फार महत्त्व. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मनन चिंतन याला फार महत्त्व आहे. शांत झोप लागण्यासाठी. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवट ही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संत लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय. तारक मंत्रामध्ये ताकद आहे. एक घरातील पाण्याचा पेला घ्यावा.
डाव्या हातात पेला घ्यावा, उजव्या हात त्या पेल्यावर ठेवावा किंवा उजव्या हाताची 5 बोटे त्या पाण्यात बुडवावीत. यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा. यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही. कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकताही नाही. एकदा पेढा तुमच्या समोर प्रसाद म्हणून येतो तेव्हा तो तुम्हाला बाधत नाही, परंतु प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले तर ते बाधते. ज्याने कोणतीही औषधी मात्र घेतलेली असते त्याने पथ्यही सांभाळायचे असते. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. तारक मंत्राचा आणखी एक उपाय ठरेल अत्यंत उपयुक्त. एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा, डाव्या हातात पेला घ्यावा, उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा. यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तीर्थ म्हणून ग्रहण करावे आणि घरातील सर्व सदस्यांनाही तीर्थ म्हणून द्यावे. अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. असा अनेकांचा अनुभव आहे. तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय कधी करावा? सदर उपाय सकाळी किंवा सायंकाळी करू शकता. सकाळी स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो. धावपळीमुळे सकाळी शक्य झाले नाही तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावावा, काहीतरी नैवेद्य दाखवावा, त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा. हा उपाय करताना संकल्प करावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असेल, आता मार्ग संपले अशी भावना झाली असेल, समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तरच सदर उपाय करावा असे सांगितले जाते. अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी. सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावा. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवे असे म्हटले जाते. तारक मंत्राची अनेकांना आली आहे प्रचिती. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.